इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। 62 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव यसाजी। 2000 मावळ्यांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी। हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी। 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी। 1.5 तासात दुश्मनाच्या तंबूला पळत सोडतो त्याचं नाव धनाजी। वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी। आणि या सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचंच नाव छत्रपती शिवाजी महाराज। भूतकाळच्या छाताडावरती पाय रोवून वर्तमान काळ उलट टांगून भविष्य घडवणाऱ्या राजाला तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून त्रिवार मानाचा मुजरा। आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली फार कमी झाल्यात, पण ज्यांचं नाव एकदाच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ। 33 कोटी देवतांची कोट्यावधी मंदिर असतील पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, तरीही कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात। ते जाने ते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ये संभा मर सकता है मगर कभी बेईमान नहीं हो सकता, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राला इतिहास दिला, विचार दिला, त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करते। त्यांना अभिवादन करून मी मंगल पवार, प्राची पंढरीनाथ आपल्या समोर शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी उभी आहे। मित्रहो, मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत असताना नेहमी एक उदाहरण देत असते, ते म्हणजे एक माणूस असतो। तो एसटीची वाट बघत थांबलेला असतो, तेवढ्यात एक एसटी येते। तो माणूस त्या एसटीला हात करतो आणि सीटवर जाऊन बसतो। कंडक्टर म्हणतो तिकीट द्या, तो माणूस म्हणतो मला 2 तिकीट द्या। कंडक्टर म्हणतो अहो आजोबा, तुम्ही एकटेच आलात आणि एकटेच बसला तर एकच तिकीट घ्या ना। तसा तो माणूस म्हणतो जर पहिलं तिकीट हरवलं तर दुसरं, म्हणून मी 2 तिकीट देणार। कंडक्टर असतो हुशार। कंडक्टर म्हणतो पहिलं तिकीट हरवल्यावर दुसरं घेताय, मग दुसरं तिकीट हरवल्यावर तुम्ही करणार काय? तसा तो माणूस त्याच्या खिशात हात घालतो आणि मोफत एसटीचा पास काढतो आणि म्हणतो हा मोफत एसटीचा पास मी कशासाठी काढलाय? मग मुळात आमचं हेच झालं, आम्हाला पहिलं तिकीट मिळालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरून बसलो। आम्हाला दुसरं तिकीट मिळालं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरून बसलो। आणि आमचा जो मोफत एसटीचा पास होता ना, तो पास होता जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांचा, तोही आज मी हरून बसलो। मग मुळात आमचं नेमकं झाले काय? नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला पाहायला मिळत नाही, पण आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे असं म्हणणारी पोरं मात्र गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतात। अरे जिंदगी तो सिर्फ अपने दम पे जीती जाती है, अरे जिंदगी तो सिर्फ अपने दम पे जीती जाती है, दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाए जाते हैं और उसी को पहनने निकला हम बस्तों का टोळा, मेरा रंगी बसंती चोला असं म्हणून वयाच्या 23व्या वर्षी सहसाच्या रक्ताचा धगधगता अंगार शहीद भगत अजम सिंग फासावर गेले। ते भगतसिंग आज आम्हाला पाहायला मिळत नाही, पर तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती अशी म्हणणारी पोरं मात्र गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळू लागली आणि या महाराष्ट्राचा इतिहास फार बदलून गेला। महाराजांच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती? 5 सुलतानी सत्ता याच महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचू लागल्या, मंदिरं लुटली जाऊ लागली। आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती, लुटलं जाईल म्हणून पोटची पोरं तर सोडाच, धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या पात्यांना उठवायची भीती वाटू लागली। घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकता जनता पळून जायची, घरात लपायची। आणि याच काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ही जनता म्हणू लागली अरे किसी के पेट में से बाप पैदा होता है, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता है, तो किसी के पेट में से पाप पैदा होता है, तो किसी के पेट में से सांप पैदा होता है, मगर जिजाऊ ऐसी माँ थी मेरे यारो जिनके पेट में से बापों का बाप शिवबा तयार हुआ। मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं? अहो माझ्या महाराष्ट्राचा इतिहास कोणा ऐरागेरानं किंवा कोणा लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही, तर माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या पात्यानं, दारीच्या कणखराटानं आणि या दऱ्याखोऱ्यात घोंगवणाऱ्या वादळानं, माझ्या शिवाजी राजानं। मित्र हो, कोणीतरी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे, त्यांच्यासाठी सांगते। अहो ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला। म्हणून म्हणते मराठा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पडणारा, मराठा म्हणजे चित्यासारखा चपळ, मराठा म्हणजे वाऱ्यासारखा
काळजात घेऊन फिरणारा, मराठा म्हणजे संघर्षाची अनुभूती रक्षणी घेणारा, अरे मराठा म्हणजे मरकर जो हटा सो मराठा. मित्रो, फ्रान्स मध्ये जा, जपान मध्ये जा, नाहीतर पाकिस्तान मध्ये जा, नाहीतर तुम्हाला ज्या देशात जायचं त्या देशात जा, त्या देशाचा इतिहास ऐका, वाचा आणि मला सांगा. असा एखादा महापुरुष त्याचं गुणगान गात असताना त्या देवाचा, त्या धर्माचा, त्याच्या आईचा, त्याच्या वडिलांचा, त्याच्या पूर्ण सहकाऱ्यांचा एक संघटन जय जयकार केला जातो. असा महापुरुष तुम्हा आम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण तोच महापुरुष याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्यांचंच नाव छत्रपती शिवाजी महाराज. मित्रो, शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा साकी मुस्ताईक खान महाराजांच्या निधनाची बातमी घेऊन औरंगजेबाकडे आला. त्याला वाटलं की महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला सांगताच औरंगजेबाला घोर आनंद होईल. तसा तो म्हणाला, अलम बना बडी खुशी की खबर है, क्या हुआ? गाफर बजीना जीरत. त्यानं फारसीत सांगितलं, गाफर नरकाला गेला. कोण? सिवा हुजूर, सिवा. तसा औरंगजेब शांतपणे उठला. त्याची नमाज पडायची चटई त्याने खाली अंतरली, त्याच्यावर गुडघे टेकून बसला आणि नमाजाच्या रुकात्या पडल्या. नमाजाच्या रुकात्या पडून झाल्यावर त्याने त्या खुदाकडे हात केले आणि म्हणू लागला, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. ये परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारे उघडी कर, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्यापाशी येतो आहे. वाह. तसा औरंगजेब साकी मुस्ताईक खानला म्हणतो, साकी तुम्ही पता है कौन गया? साकी तुला कल्पना आहे का कोण गेलं? अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक चारित्र्याचा जाणता राजा गेला. साकी, आम्ही त्या खुदाचे रोज नमाज पढतो, त्या खुदाचे रोज आभार एवढ्यासाठीच मानतो की त्याला सांगतो, दुश्मन दिला तोही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. वाह. परकीयांनाही आकर्षण वाटावे, परधर्मीयांनाही आदर दाटावा, असा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इथे बसलेल्या तरुण तडफदार मित्रांना आणि त्यांच्या सळसळत्या रक्तांना मनातून आणि हृदयातून प्रणाम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.